गुरुकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु देवं सर्वकार्येषु सर्वदा गणनाथ रवि शुक्र बृहस्पति पंचायताने स्मरे नित्य वेदवाणी प्रवर्तते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वर गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्रोत्रावस्तुची गुरुवाणी विनिवरा पांडुरंगाय नमः पुंडलिकावते विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सूत हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी श्री गणेशाय नमः श्री दाशरथे रामचंद्रा नाथनाथा करुणा समुद्रा कृपा समुद्रा नाम मुद्रा अक्षय नरेंद्र मददेई श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊन कथेचं अनुसंधान आहे. ग्रंथकर्ते असणारे मनोहर सूत महाराज आणि असणाऱ्या प्रभू रामचंद्राचे त्या ठिकाणी स्तुती करू लागलेले आहेत, आराधना त्या ठिकाणी करू लागलेली आहे. दिनाचा उद्धार करणारा आणि कृपेचं दान असणाऱ्या दिनाला त्या ठिकाणी देणारा, अयोध्या नगरीच्या ठिकाणी रहिवास करणारा, दशरथ कुळामध्ये त्या ठिकाणी जन्माला आलेला, अवतार त्या ठिकाणी घेतलेला आणि असणाऱ्या साधकावर त्या ठिकाणी कृपा दृष्टी करणारा अशा असणाऱ्या प्रभू रामचंद्रा तुम्हाला असणारी साष्टांग म्हणजे दंडवत असो. त्याची मागणे पुढतो पुढती उचित दीजे रघुपती अंती राहू दे स्फूर्ती भावना चित्ती असो दे. आणि मी काय त्या ठिकाणी मागतोय, कृपेचं दान त्या ठिकाणी कुठलं त्या ठिकाणी मागतोय, ही जी असणारी त्या ठिकाणी म्हणजे अधिक मास महात्म्य कथा आहे आणि ही कथा परिपूर्णतेला नेण्यासाठी कृपारूपी दान त्या ठिकाणी द्या. आणि माझं असणारं चित्त मन आणि असणारं त्या ठिकाणी जे लक्ष आहे हे लक्ष तुमच्या असणाऱ्या चरणावर त्या ठिकाणी अखंड राहू द्या. एवढंच कृपादान माझ्या पदरामध्ये त्या ठिकाणी टाका आणि काही म्हणजे दुसरं मागत नाही. श्रुती श्रवण की जे सावधान भल महात्मा परम पावन जय कथा कलिमल दान तात्काळ जाण होत असे. मग त्या ठिकाणी ग्रंथ करते असणाऱ्या भगवंताची आराधना त्या ठिकाणी केली, स्तुती केली आणि सर्व श्रोते मंडळीला त्या ठिकाणी सांगू लागले, श्रोते मंडळी तुम्ही सज्ञान त्या ठिकाणी आहात आणि आता असणारा त्या ठिकाणी अधिक मास महात्म्य पुरुषोत्तम मास आहे, मलमास आहे चालू आणि या मलमासामध्ये असणारं पुण्य कमवण्याचं एकमेव साधन आहे ते म्हणजे असणारी ही कथा आहे त्या ठिकाणी. आणि ही कथा असणारी त्या ठिकाणी सावध रीतीनं जर ऐकली गेली आणि जसं असणारं महात्म्य असणाऱ्या अधिक महिन्याचं सांगितलं गेलं तसं जर आचरण त्या ठिकाणी केलं तर तुमचं अनेक जन्माचं जे असणारं पातक आहे हे सर्व पातक एका क्षणात त्या ठिकाणी या महिन्यामध्ये धुवून टाकल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही. तुमचं कली कल्मश असणारं अनेक जी असणारी पाप आहेत ही सगळी पाप तुमची आणि म्हणजे या ठिकाणी संपल्याशिवाय राहणार नाही, तर पुण्याचा पर्वत साचल्याशिवाय त्या ठिकाणी आणि म्हणजे राहणार नाही. श्री लक्ष्मी नारायण संवाद तोची तुम्हाते करू विशद आता होवया सावध श्लोकावबोध परिसावा. मनोहर सुरते मंडळीला त्या ठिकाणी सांगताय की असणाऱ्या भगवंताला लक्ष्मी मातेनं प्रश्न केला आणि लक्ष्मी मातेच्या प्रश्नाला भगवंताची त्या ठिकाणी उत्तर देत आहे. हा दोघांचा असणारा संवाद आहे आणि हा संवाद आता तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो जेणेकरून तुमच्या असणाऱ्या त्या ठिकाणी पापात्मक कर्माचं दहन त्या ठिकाणी होईल आणि पुण्याचा संचय होईल. अशा प्रकारची कथा आहे. लक्ष्मी आणि भगवंत यांचा असणारा संवाद आहे तो तुम्हाला सांगतो, सावध रीतीने ऐका. लक्ष्मी मध्ये हो जगन्नायका विज्ञापना एक ऐका पंचपर्वाचा भावनिका कृपा करुणी सांगीचे. मग त्या ठिकाणी असणारी लक्ष्मी मातामध्ये त्या ठिकाणी भगवंताला विचारू लागलेले आहेत. माझा एक असणारा प्रश्न आहे त्या ठिकाणी आणि ती असणारी तुमची आज्ञा मागून मी असणारा प्रश्न त्या ठिकाणी विचारते. त्या असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर मला त्या ठिकाणी द्या आणि माझ्या असणाऱ्या शंकेचं निरसन त्या ठिकाणी द्या. वाच परत नाही मागचं म्हणतो लक्ष्मी मध्ये हो जगन्नायका
साधकांना म्हणजे ह्या अधिक महिन्याचं जे असणारं व्रत आहे, जे नियम आहे त्या ठिकाणी, जे महात्म्य आहे, हे महात्म्य त्या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी त्या असणारा भाव त्या ठिकाणी कसा धरावा, किंवा असणारा त्या ठिकाणी आपला असणारा जे आचरण आहे किंवा आपला जो असणारा विधी आहे, तो विधी कशा प्रकारे भावयुक्त अंतःकरणानं त्या ठिकाणी करावा, याच्या विषयीचं विश्लेषण म्हणजे सांगा. पाच पर्वेती कवन काय तयाचे महिमान आचरलिया कवन पुण्य पूर्वी कवन आचरिले. मग या ठिकाणी असणारी लक्ष्मी माता सांगू लागलेली आहेत. 5 पर्व त्या ठिकाणी अधिक महिन्यामध्ये सांगितली गेली. ही 5 पर्व कुठले आहेत आणि कोणत्या पर्वात कुठलं कार्य त्या ठिकाणी करावं, याच्या विषयीचं असणारं सविस्तर कथानक आणि म्हणजे मला सांगा. हे समग्र आम्हासाठी जे श्रवणा जे ऐकता सुख संपन्न मग बोलो आदरिले जाणार स्वयं नारायण स्वामी राजा. मग लक्ष्मी मातेने बोलायला सुरुवात केली. महाराज म्हणजे मला असणाऱ्या या 5 पर्वाचं विश्लेषण करून मला कथानक त्या ठिकाणी सांगा, जेणेकरून असणाऱ्या ऐकणाऱ्या श्रोते मंडळीचं आणि माझंही त्या ठिकाणी कल्याण होईल आणि श्रोते मंडळी पावन त्या ठिकाणी होईल. अशा प्रकारे 5 पर्वाची कथा त्या ठिकाणी सांगा. म्हटल्याबरोबर असणारे भगवंत त्या ठिकाणी लक्ष्मी मातेला तथास्तु त्या ठिकाणी म्हटले आणि कथा सांगू लागले. मग वदे देवादिदेव 5 पर्वाचा अभिप्रायो वैद्युती व्यक्तिपात पहावो केला निर्णयो शास्त्राते. ए हरिभो काय वैकृती 5 योग सांगितले. 5 विशेष असे मुहूर्त सांगितले. वैधृती मग वदे देवादिदेव 5 पर्वाचा अभिप्रायो वैद्युती व्यक्तिपात पहावो केला निर्णयो शास्त्राते. मग या ठिकाणी देवादिदेव असणारे विष्णू भगवंत लक्ष्मीनं विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना त्या ठिकाणी सांगू लागलेले की असणारी 5 पर्व आहेत. या 5 पर्वाचा जो काय असणारा त्या ठिकाणी कथानकाचा भाग आहे हा सांगू लागले. पहिला असणारा पर्व त्या ठिकाणी सांगितला गेला की वैधृती नावाचा पर्व आहे. दुसरा असणारा व्यक्तिपात आहे. हे पर्वाचे प्रकार त्या ठिकाणी सांगू लागले आणि शास्त्रानं त्या पर्वामध्ये काय करावं याच्या विषयीचं विश्लेषण आणि करू लागले. पौर्णिमा अमावस्या पाही द्वादशी उत्तम पर्वतेही ऐसी पंचपर्वेश पाही ऐकेन वाई अर्थी. मग या ठिकाणी असणारं वैद्यती सांगितलं, व्यक्ती सांगितलं, 5 त्या ठिकाणी सांगितलं आणि पौर्णिमा आणि अमावस्या द्वादशी असे 5 असणारे पर्व आहेत त्या ठिकाणी. मग या 5 पर्वामध्ये काय असणारं कार्य त्या ठिकाणी करावं याच्या असणाऱ्या नवलाईची कथा आहे म्हणजे त्या ठिकाणी आणि सावधगिरी नाही का. प्रतिपाते जो धर्म घडे तेने धर्मराज उभवी उडे विकृती दान जरी घडे तरी जोडे महापुण्य. मग या असणारा व्यक्तिपात नावाचा जो पर्व आहे म्हणजे या पर्वामध्ये आपला असणारा धर्म म्हणजे असणारं दान त्या ठिकाणी घडलं गेलं. तर असणारा धर्मराजा म्हणजे आपल्या समोर त्या ठिकाणी हात जोडून उभा राहतो. धर्म आपल्या हातून त्या ठिकाणी घडलं जातं. आणि असणारं विधृती पर्वामध्ये जर असणारं दान त्या ठिकाणी आपल्या हातून घडलं गेलं तर महान असं पुण्य त्या साधकाला आणि म्हणजे प्राप्त होतं. पौर्णिमेकरिता दान तेने संतोषे चतुरानन अमावस्या पितृगण संतुष्ट माना अपय होती. मग या ठिकाणी म्हणजे असणारं व्यक्ती पर्वामध्ये व्यक्तिपात नावाच्या पर्वामध्ये जर दान त्या ठिकाणी केलं तर आपला धर्म त्या ठिकाणी घडला जातो. आणि विधृतीमध्ये दान त्या ठिकाणी केलं तर महान असं पुण्य त्या ठिकाणी प्राप्त होतं. आणि पौर्णिमे दिवशी या अधिक महिन्याच्या पौर्णिमे दिवशी जर दान त्या ठिकाणी केलं तर असणारा त्या ठिकाणी ब्रह्मदेवालाही अतिशय आनंद त्या ठिकाणी होतो. ब्रह्मदेव ही असणारी कृपादृष्टी त्या ठिकाणी साधकावर ठेवतात. आणि अमावस्येच्या दिवशी जर दान त्या ठिकाणी दिलं तर सर्व आपले जे पूर्वज आहेत पितृगण आहेत हे पितृगण आपल्या असणाऱ्या साधकावर त्या ठिकाणी संतुष्ट म्हणजे होतात. द्वादशी परम पावन दिवस तेने संतोषे रमाविलास असो होम स्नान दानास संतोषे कमलाय. मग द्वादशीच्या दिवशी म्हणजे अधिक महिन्यामध्ये द्वादशीच्या दिवशी जर म्हणजे त्या ठिकाणी अशा पावन दिवशी जर दान धर्म आपल्या हातून त्या ठिकाणी केला तर असणाऱ्या भगवंताला हे असणाऱ्या त्या साधकाचा असणारा हेवा त्या ठिकाणी वाटतो. त्या साधकावर असणारं संतुष्ट म्हणजे भगवंत त्या ठिकाणी होतात. आणि त्याच वेळेस होम हवन स्नान आणि दान या तर असणाऱ्या घटना त्या ठिकाणी केल्या तर भगवंताला अतिशय म्हणजे आनंद त्या साधकाविषयी होतो. ऐसे तीर्थी पर्वणी जे
करीती होम हवनी तया तुष्टमान चक्रपाणी यमजाचनी चुकवित. मग अशा या सांगितलेल्या 5 पर्वामध्ये जर असणाऱ्या साधकांना म्हणजे होम हवन त्या ठिकाणी केला तर असणाऱ्या त्या ठिकाणी ज्याने हातामध्ये चक्र धारण केलेला असे असणारे भगवंत आहे ते भगवंत संतुष्ट त्या ठिकाणी होतात. आणि असणारी ज्या साधकाच्या मागे जी यमाची जाचणी आहे, जे यमदूत त्या ठिकाणी जाचणी करतात, ती यम आहे, त्या यमाच्या शिक्षेपासून तो साधक त्या ठिकाणी सुटला जातो आणि मोक्षाच्या मार्गाला त्या ठिकाणी म्हणजे लागतो. वैधृती व्यतिपात पर्वणी देवा दुर्लभ पितृतर्पणी धन्य धन्य तया लागुनी न्यून सदनी पडणे दी. मग या 5 पर्वामधल्या पैकी म्हणजे त्या ठिकाणी विद्रती आणि व्यक्तिपात म्हणजे ही 2 पर्व आहेत. ही 2 पर्वाची असणारी वाट बघत म्हणजे आपलं पितृगण त्या ठिकाणी बसतात. या कवा एक पर्व त्या ठिकाणी येतात आणि साधक त्या पर्वात कवा दान करतात आणि आपल्याला तृप्त त्या ठिकाणी करतात याची वाट बघत त्या ठिकाणी बसतात म्हणजे पूर्वज. आणि हे जे असणारे साधक म्हणजे या पर्वामध्ये दान धर्म करतात त्याच्यात म्हणजे धन धान्य अमाप म्हणजे त्या साधकाला प्राप्त होतं. कशाचीही कमतरता म्हणजे त्या ठिकाणी आणि घरात बसत नाही. या वैधृतीचे अक्षय पुण्य दिवसेंदिवस वर्धमान देवी गौतमी शया लागुण दिवसेंदिवस वृद्धी करी. मग या असणाऱ्या वैद्रती या नावाच्या जे असणारं पर्व आहे याच्यामध्ये जर आपल्या हातून असणारं दान धर्म त्या ठिकाणी केलं तर पुण्य कसं होतं, त्या पुण्याचा कधीही म्हणजे त्या ठिकाणी क्षय होत नाही किंवा कमी पुण्य त्या ठिकाणी होत नाही. हे पुण्य म्हणजे दिवसेंदिवस म्हणजे त्या ठिकाणी वाढतं. जसं गाय म्हणजे त्या ठिकाणी वासराला जन्म दिल्याबरोबर पहिल्या दिवसापासून असणाऱ्या मध्यंतरच्या काळापर्यंत जसं दूध म्हणजे त्या ठिकाणी वाढत वाढत देते तसं म्हणजे त्या साधकाचं पुण्य आणि त्या ठिकाणी वाढलं जातं. यथेष्ट भक्षा मिळतात येते मग ते वृद्धी करीत पयाते तैसे दान धर्म करीता वैधृती ते होय पुण्य ते वृद्धिगत. मग त्या ठिकाणी म्हणजे असणारा एखादी वनस्पती त्या ठिकाणी लावली त्या झाड वाढत असताना त्याला जर म्हणजे योग्य वेळी खत पाणी त्या ठिकाणी घातलं की ते असणारं वाढत म्हणजे त्या ठिकाणी जातं आणि त्या साधकाला अमाप धन धान्य म्हणजे त्या ठिकाणी प्राप्त होतं. तसं या असणाऱ्या अधिक महिन्यामध्ये या 5 पर्वामध्ये जर दान धर्म आपल्या हातून त्या ठिकाणी घालला गेला तर त्याचं पुण्य म्हणजे त्या ठिकाणी वाढत जातं. प्रतिमासाची ठाई वृद्धी तसे पाही परिविशेष महिमा राही पातलिया मलमास. मग त्या ठिकाणी म्हणजे ह्या अधिक महिन्या व्यतिरिक्त ही म्हणजे असणारं वैद्रती असणारा म्हणजे त्या ठिकाणी योग आहे. मग या योग असताना म्हणजे विशेष त्या असणाऱ्या विद्रती योगाला त्या ठिकाणी अधिक महिन्यामध्ये विशेष महत्व त्या ठिकाणी सांगितलं गेलं. आणि या मल महिन्यामध्ये या ठिकाणी या असणाऱ्या म्हणजे पर्वामध्ये जर दान धर्म त्या ठिकाणी केला तर त्या साधकाचं असंख्य पुण्याचा ठेवा आणि त्या ठिकाणी म्हणजे वाढला जातो. याच वैधृती वरिदान नेमे करी प्रल्हाद आपण दैत्य कुळी उपजोना मजला गुण अवश्य केले. मग असणाऱ्या त्या ठिकाणी सांगू लागलेले आहेत भगवंत या ठिकाणी की याच असणाऱ्या वैद्रती असणाऱ्या म्हणजे त्या ठिकाणी योगामध्ये कुणी दान केलं, असणाऱ्या प्रल्हादाने दान त्या ठिकाणी केलं. आणि हा प्रल्हाद म्हणजे त्या ठिकाणी दैत्य कुळामध्ये जन्माला आलेला होता. तरी या असणाऱ्या म्हणजे त्या ठिकाणी पर्वामध्ये दान त्या ठिकाणी केलं आणि त्या दानाच्या जोरावर मला सुद्धा म्हणजे असणारं वश करून आणि त्या ठिकाणी घेतलं गेलं. नेमपूर्वक करिता दान राज्य प्राप्त झाले तया लागुण ऐसे वैधृतीचे महिमान विशेषाहून विशेष. मग दान करत असताना कसं मी मानले असणाऱ्या जे शास्त्रानं नेम धर्म त्या ठिकाणी घालून दिलेला आहे त्या नियमाप्रमाणे असणारं दान त्या ठिकाणी केलं आणि आपल्याला असणाऱ्या त्या दानामुळं म्हणजे असणाऱ्या त्या प्रल्हाद राज्य त्या ठिकाणी प्राप्त झालं. त्याच्यामुळे या असणाऱ्या वैधृती पर्वामध्ये जर दान त्या ठिकाणी केलं तर मनामध्ये जी काही इच्छा आहे त्या इच्छा आणि परिपूर्ण म्हणजे त्या ठिकाणी होतात. याची पुण्यचरणे करुणा इंद्रपद वास वाटे जाण लक्ष्मी नष्ट झाली पूर्ण तेला धरी संपूर्ण व्रतदाने. मग याच असणाऱ्या पर्वामध्ये दान म्हणजे त्या ठिकाणी धर्म केल्याबरोबर म्हणजे असणारा त्या ठिकाणी इंद्रपद सुद्धा म्हणजे त्या ठिकाणी मिळालं. इंद्राची संपत्ती पाण्यात पडली होती व्रत केलं वासव म्हणजे इंद्र.
त्याला दुसरं नाव. मग म्हणजे असणाऱ्या इंद्राची सर्व संपत्ती म्हणजे असणाऱ्या त्या ठिकाणी पाण्यात बुडालेली होती आणि त्या इंद्राने हे असणारं व्रत त्या ठिकाणी केल्याबरोबर त्याला असणारं सगळी संपत्ती म्हणजे परत त्या ठिकाणी मिळाली. एवढा अमाप पुण्य आणि एवढा म्हणजे त्या ठिकाणी साधकाला प्राप्त होत. ऐका किती ठिकाणी शब्द चुकले वर्षाचे प्रत्येक हा, हा. वर्ष झाले ते परवेचे बरोबर शब्द आहे. वर्ष झाले पुढचे याची पुण्यचरणे करुणा इंद्रपद वासवाते जाण लक्ष्मी नष्ट झाली पूर्ण तेला दली संपूर्ण व्रतदाने. कथेचं अनुसंधान लक्ष्मी मातेनं भगवंताला विचारलं अधिक महिन्यामध्ये येणारे 5 पर्व, ते 5 पर्वाचं महिमा सांगा आणि ती पर्वामध्ये कुणी कुणी त्या पर्वाचा उपयोग ज्यांना ज्यांना फायदा झाला किंवा त्या पर्वामध्ये दान केल्यानंतर ना कोणाकोणाला किती किती पुण्य भेटलं अशा प्रकारचा प्रश्न लक्ष्मी मातेचा ऐकल्याबरोबर भगवंताने 5 पर्व अधिक महिन्यामध्ये येणारी सांगितली. तर ती 5 पर्व म्हणजे अमावस्या, पौर्णिमा आणि द्वादशी. हे 3 पर्व आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण 2 पर्व याच्यामध्ये सांगितली, वैधृती आणि व्यक्तिपात. ही पर्व ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने, आता वैधृती जर पर्व पाहायला गेला तर ज्योतिष शास्त्रामध्ये हा पर्व अशुभ मानला जातो, पण हाच पर्व अधिक महिन्यामध्ये श्रेष्ठ मानला जातो. आणि ही वैधृती नावाचा पर्व प्रत्येक महिन्यामध्ये येतो, योग प्रत्येक महिन्यामध्ये येतो, पण अधिक महिन्यामध्ये आल्यानंतर ना आणि त्या व्रतामध्ये त्या योगामध्ये जर दान धर्म केला या वैधृती पर्वावरती तर कुणाकुणाला किती किती पुण्य भेटलं याची कथा भगवंत सांगत असताना सांगतात इंद्रदेव. त्या इंद्रदेवाची जी इस्टेट आहे, संपत्ती आहे, ती संपत्ती सगळी पाण्यामध्ये बुडाली होती. का बुडाली होती ती आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे कथा. दुर्वास ऋषी आले होते, इंद्राने नमस्कार केला नाही, दुर्वास ऋषी रागीट स्वभावाचे होते, त्यांनी शाप दिला ज्या संपत्तीचा घमिंड आहे ती सगळी नष्ट होईल, पाण्यामध्ये बुडल. पाण्यामध्ये संपत्ती पडल्यानंतर पुन्हा इंद्रदेवानं ती संपत्ती मिळवण्यासाठी भगवंताने समुद्र मंथन केलं देवदैत्याने मिळून. पण भगवंताने सांगितल्यामुळं वैधृती नावाच्या पर्वावरती आचरण केलं इंद्रानं. त्या पर्वावरती दानधर्म केला आणि गेलेली संपत्ती इष्टेट त्याला प्राप्त झाले. पूर्वी मानदाता राजा सूर्यवंशी परमधार्मिक पुण्यराशी इंद्रपद प्राप्त झाले तयासी तेव्हा सवासी पदाच्युत. पूर्वी मानधाता नावाचा राजा सूर्यवंशामध्ये होऊन गेला आणि तो राजा तप केलं, त्यानं भगवंताची भक्ती केली. इंद्राचं जे पद होतं ते पद त्या माधांता नावाच्या राजाला प्राप्त झालं, कारण पुण्यानं तपानं म्हणून ती इंद्र प्रत्येक तप करण्याला विघ्न करत असतो. मानधांता राजानं तप केलं, भगवंताची भक्ती केली, स्मरण केलं, भजन केलं आणि इंद्रपद त्या माधांता राजाला प्राप्त झालं. एकाळी स्वयं येऊनी नारदा इंद्राचे उपदेशिला व्रतावबोध वैधृती महिमा गाद केला बोध इंद्राचे. आणि ज्यावेळेस इंद्र पदच्युत झाला, आता इंद्राचं पद कुणाला भेटलं? माधांता नावाच्या राजाला, सूर्यवंशामधल्या. त्याला इंद्रपद भेटलं आणि इंद्र आपल्या पदावरून खाली आला, त्याचं पद संपलं. त्यावेळेस नारदांनी इंद्राला सांगितलं, इंद्रा हे अधिक महिन्यामध्ये वैधृती नावाचं पर्व योग आहे आणि या योगावरती दान धर्म कर, योगाचं आचरण कर, तुला गेलेलं पद तुझं प्राप्त होईल असं नारदांनी सांगितलं. भावेसी म्हणून प्राप्त झाला स्वपदासी निदासनासी आपुलिया. आणि जे नारदांनी सांगितलं ते इंद्रानं मनामध्ये धरलं. चला म्हणले प्रयत्न तर करू, महाराज सांगतात म्हणून. ह्या वैधृती पर्वाचं महिमान, या असणाऱ्या वैधृती पर्वावरती दान धर्म केला त्या अधिक महिन्यामध्ये इंद्रदेवानं. आणि जी काही मानधांता राजाला इंद्रपद मिळालं होतं त्याचं पदच्युत झालं आणि इंद्राचं पूर्वीचं इंद्रपद इंद्राला प्राप्त झालं. म्हणून वैधृती महिमान मदन वर्णवेची हो जाण कथित झाला पंचमदन चतुरानन तोही पळे. म्हणून भगवान परमात्मा लक्ष्मीला सांगतायत अशा प्रकारे ही वैधृती नावाचं जी पर्व आहे, पुण्यकाळ आहे किंवा योग आहे, ह्या योगाचं पर्वाचं वर्णन मला करता येत नाही.
ब्रह्मदेवाने केलेलं आहे वर्णन, महादेवाने केलेलं आहे, शास्त्रांनी केलेलं आहे. त्यामुळं मला याचं वर्णन करता येत नाही. एवढं श्रेष्ठ हे असणारं पर्व हे अधिक महिन्यामध्ये आहे. याचा ऐकेतान महिमा कवने परी आचरावे नेमा तेही सांगतो अनुक्रमा शास्त्राधारे बोलिलासे. आता या वैधृती महिमा पर्व या वैधृती पर्वावरती दान केल्यानंतर ना कुणी दान केलं आणि दान केल्यानंतर ना किती पुण्य भेटलं, कोणाला भेटलं. बरं, या वैधृती पर्वावरती दान कसं करावे त्याचे काही नियम आहे. तर त्याची नियमावली जी शास्त्रामध्ये सांगितले ते सांगतो, ऐका. वैदृतीसी करीत केली दान समग्र देवता संतुष्ट मान मृता सहित पायसन्न कीजे अर्पण ब्राह्मणाते. आणि वैदृती नावाचं पर्व या पर्वावरती योगावरती दान केल्यानंतर ना सगळे देवता आहे ते देवता संतुष्ट होतात. पुन्हा पायस पात्र आहे, यज्ञामधून निघणारं पात्र त्याला पायस पात्र म्हणतात. आणि ते जर ब्राह्मणाला अर्पण केलं या पर्वावरती या महिन्यामध्ये तर ब्राह्मण लोक भूदेवता आणि भगवंत प्रसन्न होतात. आत्मा शक्ती असली अजान यथा सांग कीजे संतार्पण किंवा तिळ पात्र मृतेसी जाण दिजे दान ब्राह्मणाते. किंवा जर शक्ती असेल म्हणजे काय, जर तुमच्यापाशी संपत्ती असेल, पैसा असेल तर तुम्ही संतार्पण करा, संताला भोजन द्या. या पर्वावरती रोज घराघरला संत बोलवा आणि त्या संताला जेवण द्या. किंवा तिळपात्र आहे त्याच्यामध्ये पंच त्या ठिकाणी दही, दूध, तूप अशा प्रकारचे पंचामृत घालून ते ब्राह्मणाला या पर्वावरती दान द्या. तिळ मिश्रित लाडू पाणी षडशासावे तेही कर्दळी फळे अर्पिज बरवी नेमयुक्त षडशा. आणि ब्राह्मणाला दान देत असताना या विधृती पर्वावरती लाडू असावेत. त्या लाडूमध्ये तिळ मिश्रित असावं म्हणजे तिळाचे लाडू असावेत. त्या असणाऱ्या लाडूमध्ये अनेक प्रकारचे किंवा ब्राह्मणाला देत असताना जे ताट आहे त्या ताटामध्ये 16 प्रकारचे पदार्थ असावेत. केळीची फळं असावीत किंवा कर्दळीची पानं असावीत. अशा प्रकारचं ब्राह्मणाला अन्नदान या पर्वावरती करा भगवंत सांगतात. खरजुरी फळे षडशासावी किंवा उगी फळे गणावी भूतलाते अर्पणी बरवी पूजा विधाने करोनी. खरजुरीची 16 प्रकारची फळं किंवा 16 फळं त्या असणाऱ्या खरजुरीची त्या ताटामध्ये असावी. आणि मग ती सगळे असणारी फळं खरजुरीची किंवा पुंगी फळं ते सर्व ब्राह्मणाला द्या. फक्त द्याच नाही तर त्या ब्राह्मणाची पूजा करा. का? ब्राह्मणाला भूदेव म्हणतात. पृथ्वी तलावरचे देव म्हणजे ते ब्राह्मण असतात म्हणून त्यांची पूजा करा. आणि या वैधृती पर्वावरती त्यांना दान करा. त्यामुळे ब्राह्मण आणि भगवंत सर्वांना आनंद होईल. परिवैतव्य दुःखनसे देही वंध्या सुपुत्र लागे पाणी सदा आरोग्यता देते राही व्याधी नाही तिळ मात्र. आणि ही जर व्रत आचरण केलं या पर्वावरती जर दान दिलं तर वैधव्य स्त्रीला येत नाही. कुठल्याही प्रकारचं दुःख जीवनामध्ये येत नाही. एखादी वंध्या असेल, वांज असेल तर तिला सुंदर अशा प्रकारचा सुपुत्र होतो. आरोग्यता, रोगराई होत नाही शरीराला. शरीर आरोग्य राहतं, सदृढ राहतं. कुठल्याही प्रकारची व्याधी, आजार जरा या शरीराला होत नाही. अशा प्रकारचं महिमान या वैधृती पर्वावरती दान केलेल्याचं महिमान भगवंत सांगतात. या परी वैधृतीचे महिमान संकलित मार्गे केले कथान आता ऐका हो सावधान व्यतिपात दान महिमा तो. आणि अशा प्रकारे वैधृतीचं महिमान यथासांग जशी शास्त्रामध्ये पुराणामध्ये या वैधृतीचं वर्णन केलेलं आहे त्या पद्धतीने संकलित सगळं सुव्यवस्थित सांगितलेलं आहे. हे एक पर्व झाला या अधिक महिन्यामध्ये येणारा. आता दुसरा जो पर्व आहे योग आहे, व्यतिपात नावाचा योग पर्व. आता त्या व्यतिपात पर्वावरती दान केल्यानंतर ना पुन्हा किती पुण्य प्राप्त होत आहे ऐका. पूर्वी वराह पुराणाच्या काळी व्यतिपात कथा असे पाही प्रसूत संकलित मार्गे सर्वही सावधाई जे भावार्थे. आणि पूर्वी वराह पुराण 18 पुराण व्यास महाराजांनी तयार केली. त्यामधील वराह पुराणामध्ये हे व्यतिपात पर्वाची कथा तिथं संकलित सांगितलेले. हे व्यतिपात पर्व जन्म कसं पावतं किंवा याची असणारी व्यतिपाताची निर्मिती कशी होते ही सगळी कथा
ते असणाऱ्या वराह पुराणामध्ये संकलित सविस्तर सांगितले. ग्रंथकर्ते सांगतात धर्म याचा विस्तार सांगितला असे बहुत प्रकार समग्र कथा लागेल सार तरी होईल प्रसार ग्रंथाते. म्हणून या असणाऱ्या व्यक्तिपात जो काही पर्व आहे, या पर्वाचा विस्तार तिथं सांगितलेला आहे. आता इथं मी जर सांगत बसलो तर ग्रंथाचा प्रसार होईल, ग्रंथाचा विस्तार होईल, ग्रंथ लांबेल. त्याच्यामुळे तिथं वराह पुराणामध्ये सांगितलेलं आहे व्यक्तिपात पर्वाची सगळी सविस्तर माहिती तिथं सांगितलेली आहे. आता मी फक्त या पर्वामध्ये दान केल्यानंतर ना किती किती पुण्य भेटलं कुणा कोणाला ते सांगतो. ऐका. म्हणून ध्वनितार्थवाणी परिसव श्रोती याचे कानी संशयनानी जे मनी श्लोकाधारे वाणी वदत असे. म्हणून ग्रंथकर्ते सांगताय ध्वनितार्थ हे जे मी आता जे बोलतोय ते बोललेला आधार आहे. मी बिगर आधाराचं बोलत नाहीये. तुम्ही श्लोक पहा, पद्मपुराणावरून ही ग्रंथ तयार केलेला आहे. त्या पद्मपुराणामध्ये श्लोकाची रचना पहा, त्या श्लोकाच्या आधारानं या सर्व पर्वाची माहिती तुमच्या पुढे सांगतो. कुरुक्षेत्रादी धर्मनिरूपती वनांतरी असता संकट कुरुक्षेत्रादी धर्मनिरूपती वनांतरी असता संकटवर्ती तयाने ते व्रताचरिता पुढती देशाधिपती पातलासे. मग आता सांगू लागले धर्म राजा पांडवामध्ये श्रेष्ठ आहे. धर्म भीम अर्जुन नकुल सहदेव 5 जण अशा प्रकारचे 5 पांडव वनवासामध्ये असताना भगवंताचं वेळोवेळी त्यांना साह्य झालेलं आहे वनामध्ये असताना सुद्धा. आणि मग धर्मराजानं वनामध्ये असताना हे वनवासाचं व्रत जी काय आपल्याला वनवास प्राप्त झालेला आहे ती संपावं आणि आपलं गेलेलं इंद्रप्रस्थाचं राज्य पुन्हा प्राप्त व्हावं यासाठी धर्मराजाने हे व्यक्तिपात नावाचं व्रत केलं होतं. मग हे व्यक्तिपात नावाचं व्रत हे व्रत तयार कधी झालं, ह्याचा जन्म कसा झाला ऐका. चंद्र सूर्याचे समान योग प्राप्त होता येता सांग तेथे व्यक्तिपात जन्म प्रसंग झाला निसंग अवतारा. आणि हे व्यक्तिपात नावाचा एक योग आहे, पर्व आहे. हे पर्व योग कधी तयार होतो तर ज्यावेळेस चंद्र आणि सूर्य एका रांगेमध्ये येतात किंवा समान योगाला येतात त्यावेळेस व्यक्तिपात पर्वाचा जन्म होतो. आणि चंद्र आणि सूर्य विरुद्ध दिशेला येतात त्यावेळेस विधृती पर्वाचा जन्म होतो. म्हणजे ही 2 पर्व शास्त्रामध्ये सांगितलेले आहे. व्यक्तिपात पर्वाचा जन्म कधी होतो, चंद्र सूर्य एका रांगेत आल्यानंतर ना, आणि चंद्र सूर्य विरोधी दिशेला गेले की वैधृती पर्वाचा जन्म होतो. अशा प्रकारे सांगू लागले. म्हणून याचा विशेष महिमा वदनी गेला चतुर्मुख ब्रह्मा न भूतो न भविष्यती सीमा या पुण्य प्रभावाते. म्हणून या व्रताचा विशेष महिमा आहे. चतुर्मुख ज्याला 4 मुख आहेत अशा प्रकारचा ब्रह्मदेव, या ब्रह्मदेवानं सुद्धा या व्यक्तिपात व्रताचा महिमा सांगितलेला आहे, पर्वाचा महिमा सांगितलेला आहे. न भूतो न भविष्यंती याची सीमा आहे. अशा प्रकारचं पुण्य पावन पर्व हे व्रत आहे असं भगवंत सांगतात. कुरुक्षेत्रियाचे ठाई कनकदान ग्रहण समयी सूर्यपर्वणी दिली पाणी तरी समता नाही व्यक्तिपाता. आणि या व्यक्तिपात पर्वतावरती या योगावरती जर तुम्ही दान केलं तर याची समता जगामध्ये कुठल्याच दानाला येत नाही. कुरुक्षेत्राच्या ठिकाणी तुम्ही सोन्याचं दान द्या, तेही ग्रहणाच्या वेळेला. कुरुक्षेत्रावर ग्रहणाच्या टाइमाला जर सोन्याचं दान जरी दिलं तरी सुद्धा या व्यक्तिपात पर्वावरती दिलेली दानाची बराबरी करू शकत नाही, होऊ शकत नाही असं सांगतात. चक्रतीर्थात वाकाशी स्नाने मुक्ती रामियासी वा वा. तेही साम्यता नाही यासी व्यक्तिपात दानासी निर्धारे. पुन्हा काशीमध्ये मेल्यानंतर उद्धार आहे असं शास्त्र पुराणामध्ये प्रसिद्ध वचन आहे. काशी क्षेत्रामध्ये उद्धार होतो, पण काशीमध्ये गेल्यानंतर ना तिथल्या भागीरथीमध्ये गंगेमध्ये स्नान केल्यानंतर ना माणसाचं पाप संपलं जातं. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे जाती भंगा. अशा प्रकारचं ते गंगेचं स्नान काशीमधलं आहे. ते जर केलं किंवा चक्रतीर्थाच्या ठिकाणी स्नान केलं तर त्या पुण्याची समता हे व्यक्तिपात पर्वाच्या वेळेला दिलेली त्या पुण्याची योग्यता करू शकत नाही, समानता करू शकत नाही असं सांगतात. भाद्रपद अमावस्येसी जरी स्नान कडे गंगेसी अथवा सोमवतीसी
व्यक्तिपात नावाचं पर्व योग, या योगावरती, या पर्वावरती जर दान केलं तर त्याची समता जगामध्ये कुठल्याच दानाला येत नाही, कुठल्याच पुण्याला याची बरोबरी होत नाही. भाद्रपद महिन्यामध्ये अमावस्येच्या दिवशी जरी तुम्ही गंगेमध्ये स्नान केलं तरी सुद्धा या पुण्यामध्ये या पुण्याची बरोबरी करू शकत नाही. अथवा सूर्यग्रहण लक्षण केले तरी जपानुष्ठान परिव्यक्तिपातायचे पुण्य तुझे आण असेना. किंवा सूर्यग्रहण लक्षण करून सूर्यग्रहणाच्या दिवशी जरी तुम्ही जप अनुष्ठान केलं, भगवंताचं स्मरण केलं, भजन केलं तरी सुद्धा हे व्यक्तिपात पर्वावरती दान केलेलं पुण्य त्या जप अनुष्ठानाच्या पुण्याच्या बरोबरीला येऊ शकत नाही. एवढं या पुण्याचं व्रताचं महिमान ग्रंथकर्ते सांगतात. श्री गणेशाय नमः. श्री प्रभू रामचंद्राय नमः. व्यक्तिपात अर्पिता धान्य अनंत फळ लाभे पूर्ण तयाही वरी अग्निहोत्री पूर्ण देईचे विधाने तयाते. प्रथमतः श्री गणेशास वंदन करून श्रवण भक्तीचा आनंद घेण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व रसिक श्रोत्यांनाही विनम्रपणे वंदन करून श्रीमंत महावैष्णव ग्रंथकर्ते मनोवैश्य ऋषीजी मनोहर सूत प्रस्तुत ग्रंथाचं वर्णन मोठ्या विशेष आणि अलौकिक स्वरूपातून करतायत. वर्णन करीत असताना प्रस्तुत कथेचं अनुसंधान. अधिक मासामध्ये जे दान केलं जातं त्या दानाचं महत्व ग्रंथकर्ते आजच्या या 11व्या अध्यायातून आपणाला विषद करतायत. लक्ष्मी माता आणि भगवंताचा या ठिकाणी संवाद चालू आहे. लक्ष्मी माता भगवंताला प्रश्न केलेले आहे सुरुवातीला की या 3 वर्षानंतर एकदा येणाऱ्या अधिक मासामध्ये असे कोणते विशेष योग आहे का की त्या योगावर थोडं जरी आपण दान केलं, थोडं जरी पुण्य केलं तर त्याचं फळ तात्काळ मिळतं. त्या लक्ष्मी मातेच्या प्रश्नाला उत्तर देत असताना भगवान ही कथा सांगतायत. 5 योग सांगितलेले त्यापैकी 3 योग आपल्याला माहिती आहे. पौर्णिमा, अमावस्या आणि उद्या असणारी द्वादशी. याच्या व्यतिरिक्त जे 2 योग आहेत वैधृती आणि व्यतिपात योग. ज्यावेळेस चंद्र आणि सूर्य एका सरळ रेषेमध्ये येतात त्यावेळेस व्यतिपात योग होतो आणि ज्यावेळेस चंद्र आणि सूर्य एकमेकाच्या विरुद्ध दिशेला असतात त्यावेळेस वैधृती योग होतो. आणि योगायोग असा आहे, आज एकादशी आहे आणि व्यतिपात योग हा या अधिक मासामध्ये एकादशी आणि द्वादशी यांच्यामध्ये आलेला आहे. आजचा एकादशीचा योग आणि उद्या द्वादशीचा योग या 2 तिथीला जोडणारा आजचा हा व्यतिपात योग आहे. आणि वैधृती योग हा वद्य पक्षामध्ये असतो. व्यतिपात योग हा शुद्ध पक्षात असतो. कधीही हा प्रत्येक महिन्यामध्ये हे योग असतात. हा 27वा योग आहे. व्यतिपात योग असेल किंवा वैधृती योग असेल हे 27वे योग आहेत. व्यतिपात योग कधीही शुद्ध पक्षातच येतो आणि वैधृती योग ही कधीही वद्य पक्षामध्येच येते. आता वैधृती योग हा पौर्णिमेच्या नंतर येईल. चतुर्थी आणि पंचमी यांना जोडणारा जो योग आहे त्याला वैधृती योग म्हणतात. पण कधी कधी एक तिथी जर क्षय झाली तर हे योग मागे पुढे, एखादी तिथी मागे पुढे होऊ शकते. पण एकादशी आणि द्वादशी यांच्यामध्ये येणारा योग हा व्यतिपात योग असतो. कारण एकादशीचा उपवास त्याला व्यतिपात म्हणतात. हा योग आणि वैधृती योग चतुर्थी आणि पंचमी, वद्य चतुर्थी आणि पंचमी. यावर्षी बहुतेक 4 आणि 5 जूनला चतुर्थी आणि पंचमी आहे. या 2 तिथींना जो जोडणारा आहे त्यांना वैधृती योग म्हणतात. आणि बाकीच्या आता उद्या पुन्हा द्वादशी आहे, रविवारी पौर्णिमा आहे आणि परत ती येणारी अमावस्या. या 5 तिथीला जर आपण दान केलं तर त्या दानाचं महत्व या ठिकाणी ग्रंथकर्ते बोलतात. प्रतिमासे व्यतिपात परम अग्निहोत्रे अर्पावे अन्न किंवा किंचित अर्पून सुवर्ण तेने जगजीवन संतुष्टे. प्रत्येक महिन्यामध्ये हे योग येतात. पण प्रत्येक महिन्यामध्ये येणारे योग आणि अधिक महिन्यामध्ये येणारे योग यामध्ये विशेष असा अंतर आहे, विशेष असं महत्व आहे.
जसं प्रत्येक वर्षी 3.5 मुहूर्त जे असतात त्याला विशेष असं महत्व असतं. गुढीपाडवा, दसरा, दीपावलीचा पाडवा आणि अक्षय तृतीया हे जे वर्षातील विशेष तिथी 3.5 मुहूर्ताला कोणतंही शुभ कार्य जर चालू करायचं असेल, शुभारंभ करायचा असेल तर आपण 3.5 मुहूर्ताच्या दिवशी आपण वेळ पाहत नाहीये, तिथी पाहत नाही. ती तिथी म्हणजे ही शुभ तिथी आहे, शुभ चौघडा मुहूर्त आहे म्हणून त्या तिथला वेळ पाहत नाही. त्या तिथीला शुभारंभ केला जातो, शुभ कार्याचा शुभारंभ केला जातो. तसं प्रत्येक महिन्यामध्ये हे दोन्हीही योग येतात. वैभृतीही योग येते आणि व्यतिपात योग येतो. पण या प्रत्येक महिन्यामध्ये येणारे योग आणि या अधिक महिन्यामध्ये येणारे योग विशेष आहेत. ग्रंथकर्ते बोलतायत. प्रातःकाळी करुणी स्नान सारुणी देव देवतार्चन मग ब्रह्मयज्ञ सारून ब्रह्माते पाचारी जे. चला, उपरी नारिकेळ त्रयोदशी अथवा कर्दळी फळ विशेष खरजुरी फळे त्रयोदशी अर्पावे ब्रह्मणास आदरे. या योगामध्ये काय सांगतात ग्रंथकर्ते? इतर महिन्यामध्ये अधिक मासाच्या व्यतिरिक्त इतर महिन्यामध्ये येणाऱ्या योगाला या ठिकाणी जर आपण दान पुण्य नाही केलं, दान नाही केलं तर आपणाला तो योग मिळणार नाही. त्याचं विशेष असं महत्व काय नाहीये. कारण प्रत्येक महिन्यामध्ये येणारी अमावस्या ही तशी आपण वर्ज्य मानतोय. शास्त्रीय मुहूर्ताप्रमाणे आपण अमावस्येला कोणतंही शुभ कार्य करत नाहीये. पण या अधिक महिन्यामध्ये येणारी अमावस्या, अधिक महिन्यामध्ये येणारा वैद्रुती योग आणि अधिक महिन्यामध्ये येणारा हा योग याला विशेष महत्व आहे. आणि या योगाला जी पूजा करतात ती पूजा कशा प्रकारची करावी ग्रंथकर्ते पुढे बोलतायत. जे जे फळ जे काळी निर्माण होते ऋतू काळी त्याची अर्पी कावन माळी भाव बळे आदरेसी. जे जे फळ जे काळी निर्माण होते ऋतू काळी त्याची अर्पी कावन माळी भाव बळे आदरेसी. पहा ग्रंथकर्ते काय म्हणतात, प्रत्येक ऋतूमध्ये आपल्याकडे प्रत्येक फळ येतात. आता बाजारामध्ये प्रत्येक फळ हे 12 महिने उपलब्ध असतात. पण आपण जर वनसंपदेच्या बाजूने जर विचार केला, वनसंपदेच्या दृष्टीने आपण जर विचार केला, पण त्या ऋतूमध्ये विशिष्ट असं फळाला महत्व आहे. जुन्या काळामध्ये केळी फक्त श्रावण महिन्यामध्येच मिळत होती. आता 12ही महिने मिळतात. तो विषय इथं नाहीये. द्राक्षाचा विशेष असा हंगाम आहे, सफरचंदाचा विशेष असा हंगाम आहे, केळीचा विशेष असा हंगाम आहे. जर ऋतुमानानुसार जी फळं महत्वाची असतात तसं या अधिक महिन्यामध्ये या योगाला महत्व आहे. ग्रंथकर्ते बोलतायत. तेची सत्पात्री करिता दान होय पुण्य ते वर्धमान पापे जाता ती वस्पोनी जे वितरण अग्निसंगे. असं जर सत्पात्री दान केलं या तिथीला त्या मुहूर्त न पाहता, वेळ न पाहता ती तिथी चालू झाली तर त्या तिथीला केलेलं दान हे अधिक फळ देतं. त्यामुळे त्या तिथीला केलेल्या दानाचं हे पुण्य तोलण्याची गरज नाहीये. वर्षभर इतर ठिकाणी इतर तिथीला केलेलं दान आणि या तिथीला केलेलं दान हे समसमान आहेत. झाली अनंत पापराशी असली पंचमहादोषी तरी तत्काळची नाशी अचरता व्रत येसिया. अनंत जन्माची जर पाप असतील आणि या तिथीला जर आपण दान केलं तर ती अनंत जन्माची पाप या ठिकाणी या तिथीला केलेल्या दानामुळे ती भस्मसात होतात. तसं हिरण्यकश्यपू आयुष्यभर पाप केलेला होता, पण त्याच्यापोटी भक्त प्रल्हाद का जन्माला आला? फक्त 1 सेकंद त्याने भगवंताचं नाव घेतलं होतं. फक्त 1 सेकंदाने तेही एकदाच घेतलं होतं. हिरण्यकश्यपू आणि कयाधू एकदा सहज फिरत फिरत बाहेर गेले होते. एका जंगलामध्ये गेलेले होते. जंगलामध्ये हिरण्यकश्यपू आणि कयाधू दोघं नवरा बायको फिरत असताना हिरण्यकश्यपूची नजर सहज एका दगडावर गेलेली होती आणि त्या दगडावर शंकर असं नाव कोरलेलं होतं. ते नाव त्यांनी वाचलं आणि ते नाव वाचल्याबरोबर हिरण्यकश्यपूने आपल्या पायाने तो दगड पालथा घातला. कारण ते नाव आपल्या बायकोला दिसून येणार. पाठीमागं कयाधू येत होती. कयाधूने पाहिलं की आपला नवरा हिरण्यकश्यपू पायाने दगड पालथा घातलेल्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली.
विचारली, तुम्ही या दगडाने त्या दगड का पालता घातला? हिरण्यकशिपू म्हणाला, काही नाही, मी उगी सहज पालता घातला. आपल्या पाय वाटेमध्ये आला होता म्हणून मी दगड पालता घातला. हिरण्यकशिपू पुन्हा पुन्हा ती विचारू लागलेली कयाधू, पुन्हा पुन्हा हिरण्यकशिपू हेच उत्तर देऊ लागलेलं आहे. पण या हिरण्यकशिपूच्या या उत्तरानं कयाधूचं काही समाधान झालेलं नाहीये. दोघेही सूर्य मावळल्यानंतर घरी गेले. जेवण वगैरे झाल्यानंतर रात्री झोपेमध्ये रासक्रीडा करत असताना कयाधूच्या मनामध्ये पुन्हा ती शंकेची पाल चुकली होती, कारण तिच्या मनाचं समाधान झालेलं नव्हतं. त्या उत्तराने तिच्या मनाचं समाधान झालेलं नव्हतं. त्यावेळेस कयाधू पुन्हा त्या एकांतामध्ये प्रश्न विचारलेले, आपण सायंकाळी फिरायला गेल्यानंतर तुम्ही तो दगड पालता का घातला? त्यावेळेस हिरण्यकशिपा हा रासक्रीडेच्या अत्युच्च आनंदामध्ये होता. त्या आनंदामध्ये सहज त्यांनी बोलून गेलं. त्या दगडावर शंकर बोललेलं होतं. ते एकदाच त्याच्या तोंडातून शंकर हे नाव बाहेर पडलं, म्हणून त्याच्या पोटी भक्त प्रल्हाद जन्माला आलेला आहे. एक क्षणाचं, एक सेकंदाचं पुण्य त्याच्या वाट्याला आलं आणि भक्त प्रल्हाद जन्माला आला. तसं 12ही महिने केलेलं दान आणि या तिथीला केलेलं दान समान आहे. चला, अल्पवेंचा महापुण्य सकलित मार्गे केले कथन, नार्यत्वा पुरुष जन लाभ समान उयंत. हा इथे कोणीही असू दे, यारे यारे लहान थोर, याटी बोलते नारी नर. संत तुकाराम महाराज सांगतात, हे व्रत कोणीही करावं, लहान लहान थोरांनी करावं, स्त्री पुरुषांनी करावं, प्रत्येकांना याचं फळ समान आहे. हा, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र सर्वी आचरावे निर्धार, जयातेन घडे साचार तरी नरक अघोर चुकेना. सर्वांनी हा योग करावा, सर्वांनी या तिथीला या योगावर दान करावं. ग्रंथकर्ते सांगताहेत, परिपाईचे आगळा भावार्थ तया ते जोडे परमार्थ, भावे विन श्री अनंत नाथुडे निश्चित जनपा. ज्यांना आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यायचं आहे, आपण विशेष तिथी पाहतोय, नक्षत्र पाहतोय, पण कोणत्याही तिथी आणि नक्षत्र न पाहता आपल्या जीवनाचं जर सार्थक करून घ्यायचं असेल, तर आपलं जीवन तळाला लावायचं असेल तर या तिथीला दान करा. ग्रंथकर्ते बोलत आहे, किंचित भाव होता न्यून तरी दुरावे शयन, या लागी निरहंकार होऊनी की जे दान भाव. निरहंकारपणे मनामध्ये कोणतीही किंतु न बाळगता, कोणतीही शंका मनामध्ये न बाळगता निरहंकारपणे या तिथीला दान करावं. पुण्य आपोआप मिळतं. ग्रंथकर्ते बोलत आहे, अहंकार न साय भगवंता तया ते स्वयं अहंकार होता, शिर गळाले तत्वता हाय ग्रीवा तो जलासे. मी करता येसी या वचनासी धरिता दुरावे ऋषिकेशी, तेथे इतर जनांची वार्ता केली समावे ते कथा, या लागी अभिमान सर्वथा ना जीवरता मानसी. कोणत्याही प्रकारचा अभिमान मनामध्ये न बाळगता, मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका न धरता आपण या तिथीला जर दान केलं तर या ठिकाणी त्या दानाला सत्पात्री दान असं म्हटलं जातं. इतर दानामध्ये त्या दानाचे प्रकार आहेत. व्यक्ती पाहून दान करावं असं काही इतर तिथीला त्याची गणना केली जाते, पण या तिथीला आपण कसंही कितीही दान केलं तर त्याचं मोल समान आहे. मी करता येसी या वचनासी धरिता दुरावे ऋषिकेशी, आचरेल जे पुण्य राशी ते तवनाशी क्षणार्धे. हा मी करतो, हा मीपणा या ठिकाणी अहंकार हा थोडासा बाजूला ठेवून या अधिक महिन्यामध्ये आणि अधिक महिन्यामध्ये येणाऱ्या या तिथीला दान करावं. ग्रंथकर्ते बोलत आहेत, आणि असे एक कारणे एक नावेक, जे व्रत आचरावे देख मध्यंतरी न सोडावे. हा ज्या व्रताचं आचरण केल्यानंतर हा मध्यंतरी कधी सोडू नये. नित्य नेम प्राणी ते दुर्लभ. हरिपाठामध्ये माऊली सांगतात, हा नेम नित्य नेमाने करावा. दर 3 वर्षाने येणाऱ्या या मासामध्ये या 2 तिथी हे जे 5 तिथी आहेत,
या 5 तिथीला आपण दान न करता ही कधीही राहू नये. 5 तिथीला आपण दान करावंच ग्रंथकर्ते आवर्जून सांगताय. कैसेही पडोते काळ वेळ परिल सोडावे व्रत अटळ मध्येची सोडिता निर्फळ होय तात्काळ सर्वही. कोणतीही वेळ येऊ दे, कोणतीही अडचण येऊ दे, आपली परिस्थिती कशी असू दे, त्या अडचणीमधून वेळ काढून वेळात वेळ काढून हे या व्रताचे आचरण करावं ग्रंथकर्ते श्रोत्यांना विनंती करत आहे. संसार सुफळ व्हावा वाटे दया जेवा भावा तयाने व्रत नेम करावा एर भावा जाड नाही. ज्यांचं जीवन सुखाने ओतप्रोत भरावं असं वाटतं, ज्यांच्या जीवनामध्ये दुःख नाहीस व्हावं असं वाटतं, त्या प्रत्येकाने या व्रताचे आचरण करावं ग्रंथकर्ते बोलताय. दुर्लभ नरदेह पायी शेवटी ना सोनिया जाई याचे सत्कार्य करावे काय चालेही. हा माणसाचा म्हणलेला नरदेह कधी ना कधी हा मातीमोल होणार आहे. पंचतत्वापासून बनलेला हा देह पंचतत्वामध्ये विलीन होणार आहे. पण जोपर्यंत हा देह आहे, या देहामध्ये जोपर्यंत जीव आहे, जोपर्यंत इंद्रिय व्यवस्थित चलनवलन करत आहे, तोपर्यंत या व्रताचं आचरण करावं ग्रंथकर्ते बोलताय. कृपाळू दोदक जगदीश्वर तया ते कथिले सैदान प्रकार अल्परेश लाभ थोर करा व्यापार बाबते. अल्प वेळ जरी हा आपण योग केला, दान केलं, तरी सुद्धा याचं फळ मिळतंच ग्रंथकर्ते बोलताय. उदरा लागे अन्न व्यापार करिता ती नारी अथवा नर परिहात धर्म व्यापार विरळ नर आचरे. कोणीही करावं, नर नारी करावं, स्त्री पुरुषांनी करावं, लहान थोरांनी करावं, जे वेगवेगळे व्यवसाय करतात त्या प्रत्येकाने हे व्रत करावं ग्रंथकर्ते बोलत आहे. जयाते पुण्यपूर्वीचा संचय तयाते जीव कले हृदय पुण्य मार्गे तोची जाय रक्षय. जे अगोदर पासून या मार्गाने चालत आलेले आहेत त्यांच्यासाठी विशेष अशी पर्वणी ग्रंथकर्ते बोलतात. जयाते वाटे नमनी ऐसा की पुण्य मार्गे सौख्य दिसे तयाने व्रत कीजे सायासे इतरांसे तो मार्ग. ज्यांना जीवनाच्या मार्गावरून प्रवास करत असताना अनेक अडचणी या ठिकाणी येत आहेत, त्यावेळेस मनामध्ये शंका येते की या अडचणीमधून, या दुःखामधून आपण कधी बाहेर पडू. अनेकांच्या मनामध्ये शंका येतात, आम्ही एवढं चांगलं काम करतोय, आम्ही एवढं दान धर्म करतोय, देवधर्म करतोय, पण आमच्या जीवनामध्ये, ज्या जीवनाच्या मार्गामध्ये आम्हाला दुःख काय येतं. पण हे दुःख ही आपली एक परीक्षा असते. आणि विशेष असं आहे, ज्या कारणामुळे आपल्या जीवनामध्ये दुःख येतं त्याच कारणामुळे ते नाहीसं होतं. दुःख ज्या कारणामुळे होतं त्याच कारणामुळे ते नाहीसं होतं. याचा दृष्टांत खूप मोठा दृष्टांत आहे, मी वेळेअभावी ते दृष्टांत सांगू शकत नाही. भक्ती महात्म्यामध्ये खूप सुंदर असा दृष्टांत आहे. दुःख आणि सुख याला एकच कारण असतं. इथं ग्रंथकर्ते सांगतात की या जीवनाच्या मार्गामध्ये येणारी जी संकट आहेत ती संकट जशी अलगद बाजूला व्हावी. जसं नदीमध्ये महापूर यावा आणि त्या महापुरामध्ये एकाचा लाकडाचा उंडका सहज त्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जावा, तसं हे दान केल्यानंतर, हे योग केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये येणारे दुःख त्या लाकडाच्या उंडक्याप्रमाणे सहज त्या महापुरामध्ये वाहून जात आहे. या उभय मार्गी जे मानेल त्याची कीजे प्रांजळ लक्ष्मी प्रति घर नीळ सांगे सकळ विस्तारे. या ठिकाणी ग्रंथकर्ते सांगतात की हे दान अधिक मासामध्ये हे केलेलं दान, हे 5 अधिक मासामध्ये हे येणारे 5 पर्व विशेष असे पर्व आहेत. त्यातलाच आज एक पर्व आहे आणि आजच्या योगाला पर्वाला लागून उद्या एक पर्व आहे. हे 2 पर्व एकामागे एक आलेले आहेत. तर या पर्वामध्ये आपण दान धर्म करण्यामध्ये चुकू नये, विसरू नये. ग्रंथकर्ते सांगतात, स्वस्ती श्रीमन्मास महात्मा ग्रंथ पद्य पुराणीचे समंत मनोहर सुत विरचित एक दशोध्याय. श्री